लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले की नाही? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, कारण की बघा, जून महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी जुलैमध्ये भेटलेला आहे, म्हणजे की हा लेट झालेला आहे. प्रत्येक वेळेमध्ये या ठिकाणी हप्ता जो आहे तो लेट होताना दिसतोय. त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते. मात्र त्या महिन्यामध्ये सध्या पैसे जमा होताना दिसत नाहीत, तर त्यासाठी सरकारने कोणती तरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का सरकारने कोणती तरी एक तारीख फिक्स करावी? त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपयाचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना हे पैसे अजून देखील आलेले नाही, तर तुमचे पैसे आले की नाही? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर जुलैचा हप्ता ई-केवायसी पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जुलै पासून या ठिकाणी जून महिन्याच्या 1500 रुपयाचा हप्ता जो आहे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 15 जुलै पासून तर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवली, पण अनेक महिलांना सध्या एका महिन्याचा अंतचा प्राप्त झालेला आहे. जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही, म्हणजे फक्त जून महिन्याचाच हप्ता जमा होतोय, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचा या ठिकाणी GR जो आहे निधीचा आला होता आणि तो मंजूर झालेला होता. त्यामुळे तुम्हाला सध्या जूनचा हप्ता मिळत आहे. तर हा तुमचा यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकत्र वेळेस मिळतील अशी चर्चा होती, पण सध्या फक्त जून महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, या ठिकाणी या न्यूज मध्ये सांगितले की 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तर तुमचा हा चालू महिना जो आहे तो तुम्हाला पुढे लांबणीवरती म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता जाऊ शकतो आणि 15 ऑगस्ट पर्यंत हे पैसे भेटण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता, मात्र पात्रता पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीमधून वगळण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जवळपास 1.50 कोटी महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो मिळत आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही किंवा योजनेच्या पात्र अटी पूर्ण केलेल्या नाहीत, त्याची नावे यादीतून काढण्यात आली आहे. तसेच ई-केवायसीतील त्रुटीमुळे 60 लाख महिलांना लाभापासून भोगण्यात आलेला आहे. पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकली किंवा वगळली गेली आहेत, त्यांच्यासाठी बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाकडून अशी प्रकारची क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे असं सांगण्यामध्ये आलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अशीच अपडेट पाहायला मिळेल.